वंदे मातरम. सध्या माणसाचं व्यक्त होण्याचं सर्वात प्रभावी माध्यम जर कोणतं असेल तर ते आहे सोशल मीडिया. पण मित्रांनो, या सोशल मीडियाचं जर सामाजिक भान ठेवून वापर करायचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला निश्चितपणे चांगलं काहीतरी यातून निष्पन्न करता येईल. 15 जूनला शाळा सुरू झाल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण मधला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. शाळा भरलेली होती, शिक्षक शाळेमध्ये होते, पालक शाळेमध्ये होते. ज्या वेळेस एका वर्गातलं कपाट दुसऱ्या वर्गामध्ये हलवण्याची वेळ आली त्यावेळेस विद्यार्थी म्हणाले की सर आम्ही नेतो. पालकांच्या समोर एका वर्गातून कपाट दुसऱ्या वर्गामध्ये नेण्यात आलं. तेवढ्या झटक्यात कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला, सोशल मीडियावर पोस्ट केला. बरीचशी काम नसलेली माणसं अक्षरशः त्या व्हिडिओवर तुटून पडली. काही सोशल मीडियाच्या तज्ञांनी असं लिहिलं की शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना मजूर बनवलं गेलं. अरे भाऊ, तू कधी ग्रामीण भागात गेलायस का? तू कधी जिल्हा परिषदेच्या शाळेत गेलेला आहेस का? तुला तिथली वस्तुस्थिती, तिथली परिस्थिती या गोष्टींची थोडीफार जाणीव आहे का? शैक्षणिक तुलना करताना भारताच्या शिक्षण व्यवस्थेची तुलना मी जपान बरोबर करतो. आणि श्रमसंस्कार रुजवण्याची वेळ येते त्यावेळेस एखादी शाळा जी आहे त्या शाळेला जाणीवपूर्वक टार्गेट करून बदनाम करण्याचा कार्यक्रम केला जातो. आपल्यापैकी बहुतेक जण जे आहेत ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. आपण शाळेत शिकायचो त्यावेळेस खाली बसण्यासाठी फरशा सुद्धा उपलब्ध नव्हते. शनिवारच्या दिवशी आपण शेण गोळा करून आणायचो, वर्गातल्या मुली ज्या आहेत त्या सगळा वर्ग सारून घ्यायच्या. यातून एक श्रमसंस्कार रुजवला गेला आणि हा श्रमसंस्कार जो आहे तो श्रमसंस्कार आयुष्यात माझ्यावर कोणताही प्रसंग आला आणि कोणतीही वेळ आली तर मला कोणतंच काम करण्याची कधीच लाज वाटणार नाही. मी सक्षमपणे सगळ्या परिस्थितीमध्ये उभा राहू शकेल. हा सुद्धा संस्कार त्या श्रमसंस्काराला जोडून येत असतो. अशीच एक घटना 2 वर्षापूर्वी माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा झाली. इलेक्शनला वर्ग द्यायचा होता म्हणून या वर्गातलं एक कपाट विद्यार्थ्यांनी पलीकडच्या वर्गात हलवलं. एका सोशल मीडियाच्या तज्ञाने त्याचा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल केला, त्याची चर्चा झाली, त्यांच्यावर तक्रारी झाल्या आणि त्या शिक्षिकेला सस्पेंड व्हावं लागलं. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यामध्ये वाघोली या ठिकाणी एक घटना घडली. शाळेतल्या एका विद्यार्थिनीला एका शिक्षिकेने एक झापड मारली. दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थिनीचे पालक त्या पोरीला घेऊन शाळेमध्ये आले आणि त्यांनी अशी मागणी केली, त्या ज्या शिक्षिका आहेत त्यांनी माझ्या मुलीला झापड मारली, आता माझ्या मुलीला त्या शिक्षिकेला एक झापड मारू दे, नाही तर आमच्या लेकराला मारहाण केली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. आम्ही या समाज व्यवस्थेला नेमका कोणत्या दिशेला घेऊन चाललेलो आहोत? शाळा आणि शिक्षणाचा संबंध जो आहे तो फक्त मार्कांसोबतच जोडणार आहोत का आपण? शिक्षण या गोष्टीमध्ये अध्ययन आणि अध्यापन या दोनही गोष्टी येतात आणि या दोनही गोष्टींमध्ये शिक्षण तज्ञांनी केलेल्या व्याख्येनुसार सांगतो, विद्यार्थ्यामध्ये झालेला सकारात्मक वर्तन बदल हेच अपेक्षित आहे. जर त्या विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक वर्तन बदल होत नसेल, त्याच्या वर्तनात त्याच्या वागण्यात बदल होत नसेल, पाठांतर म्हणत नाही, प्रश्नाचे उत्तर देता येतात का नाही, उत्तर लिहिता येतंय का नाही हे म्हणत नाही मी, विद्यार्थ्यामध्ये जर सकारात्मक वर्तन बदल होत नसेल तर ते अध्ययन आणि ते अध्यापन या दोनही गोष्टी फोल आहेत. शाळा म्हणजे का बोलके पोपट तयार करण्याचा कारखाना आहे का की एक बटन दाबलं त्यांनी पटपट प्रश्नांची उत्तरं दिली? मित्रांनो, शाळा म्हणजे या कोवळ्या लेकरांना सुदृढ आणि सुजाण नागरिक बनवण्याचं व्यासपीठ आहे. जाणीवपूर्वक जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बाबतीमध्ये वारंवार अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत या अशा प्रकारच्या गोष्टी प्रसारित केल्या जातात आणि शाळांना बदनाम करण्याचा कार्यक्रम केला जातो. मित्रांनो, या गोष्टी जर आपण अशाच चालू ठेवल्या तर येणाऱ्या काळामध्ये अत्यंत भीषण अशा प्रकारची शैक्षणिक परिस्थिती जी आहे ती ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सोशल मीडियावरचे आमचे जे तज्ञ मित्र आहेत त्या मित्रांना हात जोडून विनंती आहे, मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने खूप सुंदर शैक्षणिक प्रयोग त्या ठिकाणी चालू आहेत. त्या शाळांमध्ये जा, त्या शैक्षणिक प्रयोगांची माहिती घ्या. आमचे ग्रामीण भागातले कोवळे लेकर जे आहेत ज्यांच्या डोळ्यामध्ये आकाश व्यापून घेण्याचं स्वप्न आहे त्या लेकरांच्या मुलाखती घ्या आणि त्या सुद्धा सोशल मीडियावर शेअर करा. आपल्या अधिकारांच्या गैरवापरातून एखाद्या गोष्टीची बदनामी करून ती गोष्ट संपून टाकण्याचं जे षडयंत्र आहे हे षडयंत्र कुठेतरी थांबलं पाहिजे. जपान सारख्या देशामध्ये शाळेतले
टॉयलेट सुद्धा शाळेचे विद्यार्थी साफ करतात. आणि म्हणून जपानची परिस्थिती अशी आहे की जपानचा प्रत्येक नागरिक हा एक स्वतंत्र देशाची निर्मिती करू शकतो. एक या निमित्ताने संदर्भ आला म्हणून सांगतो, ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये भूकंप झाला, लातूरला किल्लारी या ठिकाणी, त्यानंतर काही काळाने जपानमध्ये एक भूकंप झालेला होता. महाराष्ट्रात भूकंप झाल्यानंतर संपूर्ण जगानं आम्हाला मदत दिली. मदतीचा प्रचंड ओघ आमच्याकडे आला. आम्हाला खूप समाधान वाटलं. पण त्यानंतरच्या काही काळाने जपानमध्ये एक प्रलयंकारी भूकंप झाला. जशी सगळ्या जगानं भारताला मदत दिली तशी जपानला सुद्धा मदत देऊ केली. आणि त्यावेळी जपानच्या राष्ट्राध्यक्षांचं स्टेटमेंट असं होतं की जोपर्यंत जपानचा शेवटचा नागरिक जिवंत आहे तोपर्यंत जपान मदतीसाठी जगातल्या कोणत्याच राष्ट्रासमोर हात पसरणार नाही. कारण माझ्या देशातला प्रत्येक नागरिक एका राष्ट्राची निर्मिती करू शकतो. हा त्या राष्ट्राध्यक्षाचा जो स्वाभिमान होता, तो स्वाभिमान कुठून आलेला आहे? तो या शाळेतल्या श्रमसंस्कारातून आलेला आहे. आणि म्हणून शिक्षण म्हणजे फक्त लिहिता येणं, वाचता येणं इतक्या पुरता मर्यादित विषय नाही, तर श्रमाची आणि कष्टाची जाण असलेली लेकरं तयार होणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. माझी आई, माझे वडील रानामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे कष्ट करतात त्या कष्टाची जाणीव लेकराला त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. आता जेईचा निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पाहिले, ज्या विद्यार्थ्यांना आनंद सुद्धा व्यक्त करता येत नाही, नाचता सुद्धा येत नाही, अशी मुलं जी आहेत ही फक्त आणि फक्त रोबो झालेली आहेत. आम्हाला आमच्या लेकराच्या निमित्तानं जिवंत हस्त खेळतं चैतन्य पाहिजे की एक रोबो पाहिजे, याचा आपणच सर्वजण विचार करा. आणि अशा काहीतरी गोष्टीतून शाळांची बदनामी करणं थोडंसं थांबवा. कारण श्रमसंस्कार होणं ही सध्याच्या काळाची गरज आहे.